तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देशमुखांचं अपहरण करताना स्विफ्ट गाडी कुणाची वापरली होती असा सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केलाय। तर अजितदादांनी बीडमध्ये पक्षाची कारवाई करताना थोडा उशीर केला असंही मत बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केलंय। आरोपी 7 प्रत्येक वेगळ्या दिशेने पळून गेले, वेगळ्या ठिकाणाहून गेले। मग त्यांनी दररोजचा मुक्काम झाला। त्यांचा मुक्काम कुठं झाला? सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी मुक्काम झाला? सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या उकडगाव काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? कुठं बांगरवाडी काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? म्हणजे हे आता मी सांगतो ही म्हणजे बघा हे त्याचं लॉजिक याचं कुठं कसं धाराशिवच्या कुठं आले, त्याच्यानंतर पुण्यात कसे आले, पुन्हा कोण गुजरातला कसे गेले, मुंबईत कसे आले, मुंबईत कुणी दिलं, इथं बालेवाडीत कुणाकडे आले, ह्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे। पण दादानी ही कारवाई करायला एक तर वेळ केला आणि वेळ केला ते करू देत। अरे पण तुम्ही करतानाच एकाच मतदारसंघात काय दिलं? जिल्हा परिषद अध्यक्ष परळी मतदारसंघ, पक्षाचा अध्यक्ष परळी मतदारसंघ, महिला अध्यक्ष परळी मतदारसंघ। यावेळेस त्या दादाने त्यावेळेस जरा बघायला पाहिजे होतं की कुठं काय द्यायचं। पण कालपासून आमच्याकडं जमावबंदीचा आदेश लागू आहे। हे जमावबंदीचा आदेश लागू आहे। सकाळीच माझं काल SP साहेबांचं बोलणं झालेलं, त्यावेळेस पण त्यांनी सांगितलेलं आणि ही जमावमध्ये असताना सुद्धा ही परवानगी दिली का, कसं आंदोलन झालं मला माहीत नाही। पण या आंदोलनामध्ये काही जे ते गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं काही आंदोलन वेगळं होतं की ज्यांनी की परळी बंद करायची हक्क दिली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।